नमस्कार. सध्या संपूर्ण भारतभरामध्ये एक चर्चा सुरू आहे. एनसीआरटीचा वाद हा वेगवेगळ्या ठिकाणी चालूच आहे आणि त्या दरम्यान नागपूरमध्ये सुद्धा त्या वादाने एक नवं तेढ पकडलंय. मुळात मराठा साम्राज्याचा असलेला पारंपरिक इतिहासाचा नकाशा हा एनसीआरटीच्या 8वीच्या पुस्तकात अत्यंत बदललेला दिसून पडला आणि याच भूमिकेला अगदी नेतृत्वावर घेत नागपूरचे भोसले घराण्याचे मोदोजी राजे यांनी या विषयाला अत्यंत पुरजोर विरोध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचीच भूमिका आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. महाराज, आपण जी भूमिका मांडली ती नेमकी काय आहे आणि ती कशा पद्धतीची? आमची भूमिका स्पष्ट आहे. एनसीआरटी मध्ये मराठा साम्राज्याचा जो नकाशा त्या ठिकाणी 8वीच्या पुस्तकामध्ये होता त्याला काढल्या गेलेला आहे आणि राजस्थानच्या काही ठराविक लोकांच्या दबावामुळे हा काढण्यात आलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि हा इतिहास जो आहे हा इतिहास घडलेला आहे आणि ह्या इतिहासाला कुठेही छेडणं, त्या इतिहासाला कुठेही कमीपणा करणं हा एक त्या इतिहासाचा अन्याय आहे. महाराज, जसं आपण बघतो की जो मराठ्यांचा नकाशा आहे किंवा मराठ्यांचा जो इतिहास राहिलेला आहे तो ज्या पद्धतीचा आहे त्याच्यामध्ये महाराजांचं जे वंशावली निघते ती सिसोदिया घराण्यातून निघते, जी सरतेशेवटी राजस्थानमध्येच सुरू होते. हे एवढं सगळं असताना सुद्धा एक ज्या पद्धतीने तुम्ही आरोप करत आहात की राजकीय विरोध आहे, तर तो असा का? तोच आम्हाला कळत नाही की एक तर मुघलांचं मांडलिक तो मुघलांचं त्यांना स्वीकार होतं, मराठ्यांचं का नाही हा एक मला बी प्रश्न विचारायचा की आम्ही शेवटी सिसोदिया राजवंश, आम्ही राणा प्रताप आमचे पूर्वज आम्ही आहेत आणि आम्ही बी इकडे येऊन मराठा झालो, आम्ही क्षत्रिय राजपूतच आहे आम्ही. आणि त्यामुळं आम्हाला हे समजत नाही की भावाभावांचा तुम्हाला विरोध आहे आणि मुघल तुमच्यावर तिथं राहिले तेव्हा तुम्हाला विरोध नाही झाला. पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, प्रधानमंत्र्यांना. यापुढे जर त्या पत्राचं योग्य उत्तर आलं नाही, योग्य त्यावरती कारवाई झाली नाही, तर मग काय तुमची पुढची भूमिका राहील? अशा आहे की जे बी तिथून फीडबॅक येऊन राहिले ते जे बी आम्हाला आमचं बोलणं ट्विटद्वारे या मेसेजद्वारे चालू आहे त्यामध्ये आम्हाला वाटतं की हे पुन्हा घेतील आणि नाही घेतलं गेलं तर वेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्ही करण्यास तयार आहोत. आम्ही ह्या महाराष्ट्रामध्येच नाही पूर्ण भारताची जे बी मराठी भाषी जे बी त्यावेळेस राजे लोक होते मराठी आणि मराठी भाषी या सर्वांसंग मी पर्सनल भेटील, मी पर्सनल बोलीन आणि आता एकजूट होऊन आपला इतिहास आणि आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचवणं हे फार महत्त्वाचं झालेलं आहे मराठी भाषी माणसांसाठी आणि तो आम्ही त्या प्रकारचं मग आम्ही पुढचा स्टेप आम्ही. तर हे मत नागपूरकर मोदोजीराजे भोसले यांनी मांडलेलं आहे. अभिजित भारतसाठी वेदांग चट्टे.